नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. चला तर पाहूया स्पष्टीकरण. आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व पगारात वाढ, दिवाळीपूर्वीच 20% ते 35% वाढ, बेसिक सॅलरीत होणार वाढ, दिनांक 21 सप्टेंबर 2024. संबंधित बातमीचे शीर्षक आहेत: कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व पगारात दिवाळीपूर्वीच 20 ते 35% वाढ, तसेच बेसिक सॅलरीत पण वाढ. जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी. कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. दिवाळीपूर्वीच 20 ते 35% वाढ होण्याची शक्यता. तर जाणून घ्या तुमचा पगार आणि पेन्शन किती वाढणार. चला तर पाहूया विषयी सविस्तर बातमी. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला स्पष्टीकरण करण्याकडे वळूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बेसिक सॅलरी 20 ते 30% वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीपूर्वीच वाढीव पगार मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. सरकारचे लाखो कर्मचारी महागाईच्या वाढत्या दरामुळे त्यांच्या पगारात वाढीव मागणी करताना दिसून येत आहे आणि ही मागणी लक्षात घेता आता 8वा वेतन आयोग बाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भारतातील आता कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची तयारीत लागले आहेत. देशातील 50 लाखहून अधिक केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षांपासून त्यांच्या पगारात वाढ होण्याची वाट पाहताना दिसून येत आहे. 2024च्या बजेटमध्ये ही वाढ अपेक्षित होती, मात्र अद्याप अधिकृत घोषणा सरकारकडून कोणत्याही प्रकारची झालेली नव्हती. त्यामुळे खात्रीलायक सूत्राच्या माहितीनुसार आता यावर्षी दिवाळी पूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव सॅलरी जमा होण्याची शक्यता दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की बेसिक सॅलरी ही 26,000 रुपये असायला पाहिजे. काही अहवालात पगारात आता 20 ते 35% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा पगार हा 34,560 रुपये तर लेव्हल 18चा पगार हा 4.8 लाख रुपये होऊ शकतो. भारतामध्ये आतापर्यंत 7 वेतन आयोग लागू झाले आहेत. शेवटचा 7वा वेतन आयोग 2014 मध्ये तयार झाला होता आणि 2016 मध्ये लागू झाला होता. आता 8व्या वेतन आयोगासाठी सरकारकडून तयारी सुरू झालेली आहे. 1,12,00,000 कर्मचारी आणि पेन्शनर्सला या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. म्हणून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. मित्रांनो, नवीन अपडेट्ससह भेटूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.